काय झालं असेल हो? काय कुठे कशाच? श्रुती आणि कार्तिक मध्ये काय झालं असेल? अहो मलाच काय विचारताय? त्या दोघांच्या खोलीमधनं आवाज येत होता, दोघांमध्ये काहीतरी वाद होताय. आता सगळंच तुला माहिती तर मला कशाला विचारतेस? उद्या सण आहे, या दोघांमधले वाद जर असेच राहिले तर कसं होणार आहे उद्या? हे बघ मधुरा, मला माहितीये तुम्ही काय म्हणणार आहात ते. त्या दोघांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सॉल्व्ह करू दे. राईट? करेक्ट. पण मला आता दुसरंही काही म्हणायचंय. काय? हे बघ, त्या दोघांचा वाद सोडवायला मी जाणार नाही, कारण कार्तिकची बाजू मलाही पटलेली आहे. हो काही काय बोलता तुम्ही? कार्तिकचा राग काय अगदी चुकीचा नाहीये मधुरा. आता मात्र आपल्यात वाद होतील ना? त्याचा राग चुकीचा नाही असं कसं म्हणता तुम्ही? 1,00,000% चुकीचा आहे. अच्छा, म्हणजे तिनेही अशी तिची मॅच सोडून द्यायची आणि तरी याने जाऊन तिचे गोडवे गायचे असं म्हणायचं तुला? हो, कारण तिने जे काही केलंय ना ते कौतुकास्पदच आहे. अहो, आपल्या मैत्रिणीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून एवढा मोठा निर्णय घेणं ही काही सोपी गोष्ट आहे का? एवढा कसा हा मुलगा भावना शून्य आहे? कंपॅशन, सेन्सिटिव्हिटी या गोष्टी याच्या गावीच नसल्यासारखा वागतो हा. अगं पण चुकीच्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी नकोच. ही ना आपल्यासारख्या लोकांची विचार करायची पद्धत आहे. पण कार्तिक आर्टिस्ट आहे. त्याचा दृष्टिकोन आणि अप्रोच हा वेगळा असलाच पाहिजे. अगं वेगळाच आहे अप्रोच त्याचा. कदर आहे त्याला प्रत्येक गोष्टीची, चालून आलेल्या संधीची. मग श्रुतीला नाहीये का ती? असते तर तिने मॅच ही अशी सोडली नसती. मधुरा, ती शर्मांची स्पॉन्सरशिप जर श्रुतीला मिळाली असती ना तर पुढे काही कमी पडलं नसती तिला. तिचं स्वप्न तिला बिनदिक्कतपणे पूर्ण करता आलं असतं. पण मग अजूनही करेल ना ती. इतकं सोपं असतं काय का ते? खाऊ आहे तो? अगं आयुष्य काढलंय मी बँकेत. पैसा उभा करायला माणसानं काय काय करायला लागतंय बघितलंय ना मी. आता माझा मुलगा सुद्धा त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या अकादमीसाठी काय काय करतोय हे बघतोय ना मी रोज. तूही बघतेस ना. हे बघा, मला हे सगळं मान्य आहे, पण श्रुतीने त्या मुलीसाठीच केलं ना. तिच्या घरची परिस्थिती बरोबर नाही म्हणून तिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं ना. हे बघ मधुरा, मला त्या मुलीच्या घरच्या परिस्थितीचा अपमान करायचा नाहीये. अहो, स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वतःच्या हिमतीवर मिळालेली गोष्ट अशी सहजासहजी खिरापतीसारखी वाटून टाकणं याला हिम्मत लागते. ही असली वाक्य, हे फंडे, हे सगळे कादंबऱ्यांमध्ये आणि सिनेमांमध्ये फार चांगले वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यातली चॅलेंजेस फार वेगळी असतात, लक्षात घे. मी म्हणलंच होतं, शेवटी आपल्या दोघांमध्येच वाद होणार आहेत. हे बघ, उद्या जगामध्ये ना तुझ्याशी वाद घालणं ही एकमेव गोष्ट उरली ना तरी मी ती अजिबात करणार नाही. कारण 100% एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस विथ झिरो निष्पन्न. काय वाजवतो मी माझं तोंड मगापासून? आणि हे सगळं तोंड वाजवून झाल्यानंतर बोला. काय होणार आहे उद्या पाडव्याला देव जाणे. हा त्या बोला. हा जाऊया बापू, काय घरी आहात का? हो घरीच आहे. नाही यावेळी कुठे असणार म्हणा. नाही म्हणजे श्रुती म्हणाली मला की दिवसभर तुम्ही खूप बिझी असता आणि एकदम रात्रीच्या वेळेसच तुम्हाला वेळ मिळतो म्हणून ठरवून मुद्दामून रात्री फोन केला. वेळ आहे का? 2 मिनिटं बोलू का? प्लीज बोला ना. नाही म्हणजे मला माहिती आहे सध्या तुमची खूप कामं आहेत, खूप बिझी आहात तुम्ही, पण तरी पहिलाच पाडवा आहे असं खूप वाटतंय. म्हणजे मला आणि दादालाही खूप वाटतंय की तुम्ही दोघांनी मिळून घरी जेवायला यावं. तर हो चालेल, आम्ही येऊ. काय म्हणजे तुम्ही जेवायला याल? हो म्हणजे यायचं आहे ना. हो हो यायचं म्हणजे काय, अगदीच यायचं. पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही असं पटकन हो म्हणाल. नाही म्हणजे श्रुती जे बोलली ना त्यावरून मला असं वाटलं की तुम्ही पटकन तयार नाही होणार. त्यामुळे माहिती का मी केवढी प्रॅक्टिस केली होती तुम्हाला कसं तयार करायचं याची. तुम्ही तर लगेच हो म्हणालात. मला त्याची काही गरज नाही पडली. गरज नव्हतीच, पण मी तिथे यायला का नाही म्हणेन. आणि मलाही सणाच्या दिवशी तुम्हाला पंडितजींना भेटण्याची इच्छा असणारच ना. पंडितजी मला वडिलांसारखे आहेत, माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांचे आशीर्वाद न घेता नवीन वर्षाची सुरुवात कशी करेन मी. आत्या, उद्या येऊ आम्ही. ठीक आहे. श्रुती आणि मी दोघेही येऊ. मी वाट बघते.
दिशा पटकन रेडी हो. काकू, आई, श्रुती सगळ्या पटापट तयार होतात. तू उशीर करू नकोस, ते चांगलं दिसणार नाही. अरे काय घालू हेच कळत नाहीये, म्हणजे नंतर वेळ नाही लागणार मला. पण तूच सांग ना, हा घालू की हा घालू? सगळ्या साडी नेसणार आहेत रे, आणि माझ्याकडे तर साडीच नाहीये. एक मिनिट, तुझ्याकडे पण साडी आहे की? नाहीये. आहे, मी आणली. अरे गंधार दर्शनेकडून दिशा दर्शनसाठी एक छोटस सरप्राईज. बघू बघू. बघ बघ. अगं काय झालं, साडी आवडली ना? नाही, खूप आवडली. पण ही साडी तू नाही आणलीस माझ्यासाठी. अगं मीच आणली आहे. मग हा रंग कसा सिलेक्ट केलास? तुला तर आवडत नाही ना हा रंग? अगं तो रंग तुला आवडतो हे मला माहित होतं, म्हणून आणली. पण तुला नाही आवडत ना, म्हणजे कुछ तो गडबड आहे. तुझं म्हणणंही बरोबर आहे आणि मी सांगतो तेही बरोबर आहे. म्हणजे ही साडी मधुरा काकूने सिलेक्ट केली आहे. पण त्यांना तर चालायला त्रास होतोय ना, मग त्या कशा गेल्या बाहेर? मी म्हणालो मधुरा काकूने सिलेक्ट केली आहे, आणली असं नाही म्हणालो. ऍक्च्युली काय झालं, मी जेव्हा त्या साडीच्या दुकानात गेलो ना, तेव्हा एवढ्या हजारो साड्या बघून मी गोंधळून गेलो. मग मी मधुरा काकूला कॉल केला. ती म्हणाली की मला फोटोज पाठव. मग मी तिला काही साड्यांचे फोटोज पाठवले, त्यातनं तिने ही सिलेक्ट केली. बर, पण तुला कुठली साडी आवडली होती? मला सगळ्याच आवडल्या होत्या, कारण बेसिकली मला तू आवडतेस ना. गप्प बसा. बरं, साडी आवडली आहे ना नक्की? खूप आवडली. थँक्यू गंधार. बरं तू पटकन रेडी हो, मला पण आवरायचंय. हा? कार्तिक, मला तुझ्याशी थोडं बोलायचं, म्हणजे ऍक्च्युली रिक्वेस्ट करायची तुला. आज सण आहे, सगळेजण बाहेर आनंदात आहेत, सो आपणही आनंदात राहूया. म्हणजे निदान तसं दाखवूया तरी. आपल्यात जे काही भांडण, आपल्यात जे काही झालंय ते आपल्यातच राहू देत. उगाच त्याचा घरच्यांना त्रास नको. सो बाहेर नॉर्मल राहूया. मला एवढंच बोलायचं होतं. आय होप दॅट इज फाईन. या, इट्स परफेक्टली फाईन. आणि तेवढं कळतं मला. ते जर का कळत असतं तर काल सगळ्यांसमोर असं बोलला नसतास, आणि मला आता हे बोलावं लागलं नसतं. मी तेव्हा बोललो कारण कार्तिक, श्रुती, आलो माई.
चला नवीन वर्षाची सुरुवात तर खूप छान झाली. मी सुद्धा सगळ्यांना नेहमीच्या शुभेच्छा किंवा आशीर्वाद देऊन टाकतो. सगळ्यांना हे नवीन वर्ष भरपूर सुख, समाधान, शांती, यश, कीर्ती आणि आरोग्यदायी जाओ. आणि भरपूर चविष्ट खाद्यपदार्थ खादडण्याचं जाओ. बरं, ज्यांचे काही तंटे, वाद, भांडणं असतील ते सगळे संपून जाऊन या नवीन वर्षावर त्याची सावली सुद्धा नको. सगळ्यांना यश मिळो आणि इराला छानपैकी मार्क्स मिळो. अगं आपल्या चिरंजीवानं सुद्धा दे आशीर्वाद. हे अकादमीचं एवढं मोठं शोधनुष्य हातात घेतलंय त्याने. अहो त्याला आशीर्वाद आहेच आहेत आपले. पण कार्तिक, पुढच्या वर्षी ह्याच दिवशी अकादमीला सुरुवात झाली पाहिजे. होणार होणार. अरे वा. अरे तू आत्ताच आलास? आपलं दुपारी भेटायचं ठरलं होतं ना कामासाठी. अरे मीच बोलवलंय त्याला. बरं चला, आता हा आलेलाच आहे, चला चला पटकन निघूया आपण. अरे पण कुठे जायचंय आपल्याला? नाही, सरप्राईज आहे, सरप्राईज. हो सरप्राईज म्हणजे काय पण? मधुरा, हे तर मला तुझं खूप आवडतं. सरप्राईज नुसतं म्हटलं की सांगा ना, सांगा. अगं काही नाही, आपण आपली अकादमीची जागा बघायला जातोय सगळे. आपण आपली अकादमीची जागा बघायला जातोय सगळे. पण हे कधी ठरलं? अगं ते माझं खूप आधीपासूनच ठरलेलं होतं. म्हणजे आपण या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या अकादमीच्या जागेचं भूमिपूजन, पूजा करून घेऊया. अरे वा, छान कल्पना आहे रे तुझी प्रसन्न. मस्त आवडली मला. मग माई डोकं कोणाचं आहे? चला तर वेळ नका घालू. चला 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 चला. एक मिनिट बाबा, आज कशी करणार आपण पूजा? अरे आज नाही तर केव्हा करणार मग? अरे बाबा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो गुढीपाडवा म्हणजे. मग नाही तसं नाही, म्हणजे अजून आपल्या नावावर नाहीये ना जागा. हो ना. अरे हो ना, काय हो ना, होणार होणार, ते सुद्धा होणार. बरं, ती सुद्धा एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची राहिलेलीच आहे. बँकेकडनं लोन अप्रुव्हल मिळालेलं आहे. कॉंग्रॅट्स. थँक्स. पण बाबा, सगळ्या प्रोसिजर्स होऊन जाऊ दे, मग तेव्हाच करू पूजा. एक्झॅक्टली. आणि तेव्हा पूजा करताना एक वेगळाच आनंद असेल. अरे हो हो, तेव्हा करू, मोठी पूजा करू, महापूजा करू. अरे त्यासाठीच तर ह्याला आणि उत्तराला बोलून घेतलं होतं मी. चला चला निघूया रे, चला चला. ओ बाबा, त्यासाठी तुम्ही बोलवलं होतं का? आय एम सो सॉरी. नाही, काय झालं, मला जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर 1-2 जरा कामं होती ऐनवेळी. आता त्यांना कसं, आज नाही गेलं तर नाही चालणार का? नाही चालणार. एकदा ठरलंय म्हणजे ठरलंय. आणि या अशा गोष्टी प्लॅनिंग न करताच करायच्या असतात रे, नाहीतर मग फसतात त्या. बरं, तू तुझं काम करायला भरपूर वेळ आहे रे तुझ्याकडे, नंतर कर. बरं, पूजा काय आपण काय दिवसभर करणार आहोत का? संध्याकाळी तुझं काम कर. चला चला. मधुरा, असावरी जा जा जा, पूजेचं सामान घेऊन या. चला पटकन. आणतो आणतो. आता फोन. हॅलो. अगं काय ग उत्तरा? अगं येतेच ना तू? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी. काका सॉरी, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझा एक इव्हेंट आहे, चैत्र संजीवनी. हा हा हा, ते पेपर मध्ये वाचलं मी. पण तू गाणार आहेस का त्या कार्यक्रमामध्ये? हो, तेच टायटल सॉन्ग गाते. ऍक्च्युली त्यांच्याशी चॅनलनं टायअप केला ना, त्यामुळे ही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करते चॅनल. काका, खरं तर मी स्वतः येऊन तुम्हाला इन्व्हाइट करायला हवं होतं, पण नाही जमत आहे म्हणून फोन केला. नाही ते ठीक आहे ग, पण मला वाटलं की तू सुद्धा येशील आज आमच्या बरोबर. कुठे? अगं कुठे काय, आपल्या अकादमीच्या जागेचं भूमिपूजन करायचंय ना आज. असं अचानक? अगं सरप्राईज अशी अचानकच द्यायची असतात उत्तरा. मला वाटलं आज पाडवा आहे, तू येशील घरी म्हणून. नाही, मला खरंच आवडलं असतं काका यायला,
पण असे इव्हेंट रोज रोज येत नाहीत ना. हो नाही तेही खरंच आहे. आणि ही काय छोटीशीच पूजा आहे, पण जेव्हा मोठी पूजा करू आपण त्यावेळेला मात्र तू यायचंय. हा नक्की. सगळं सागर संगीत करू एकदम फर्स्ट क्लास. हो काका, नक्की येईन. बरं, तुझ्या इव्हेंट साठी ऑल द बेस्ट. तुला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. एकदम मस्त गा. थँक्यू काका. बर, तुम्ही याल ना सगळे कार्यक्रमाला? अगं हो, संध्याकाळी आहे ना कार्यक्रम. हा येणार आम्ही. तिथला कार्यक्रम आटोपला की येतो. हा थँक्यू. बरं, ठेवते मी काका. ओके ओके ओके, चलो बाय 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 बाय. कोणाचा फोन होता? अगं उत्तराचा फोन होता. तिला यायला जमणार नाही आज. तुझा तो काय तो इव्हेंट आहे ना, चैत्र संजीवनी, आजच आहे. हो, पण टायटल सॉन्ग गाते. आपलं बोलवलंय सगळ्यांना, जायचंय आपण तिकडे. हा चल चल चला निघूया, चला पटकन. एक मिनिट, कोण कोण कसे जाणार आहेत, कुठल्या गाडीतनं जाणार आहेत? अरे कसं काय विचारतेस तू? हे दिशा, गंधार, इरा, श्रुती हे सगळे कार्तिकच्या गाडीतनं येतील. आणि आपण सगळे ज्युनियर मेंबर सगळे माझ्या गाडीतनं जाऊ. बरं, याचं काय? बाईक, माझी बाईक आहे. मी माझं येतो बाईकने. आणि तू चल चल आमच्या गाडीतनं चल. नाही ऍक्च्युली बाबा, मला तुमच्यासोबत येता येणार नाही. मला सेपरेटलीच यावं लागेल. एक काम आहे मध्ये जरा, त्यामुळे. अरे मग काम होईपर्यंत थांबू ना आपण. किती वेळाचं काम आहे? मग अरे नाही, पटकन होईल. तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. काय कोणाला भेटायचंय? नाही बाबा, तसं काही नाही. कार्तिक, तुझ्याकडे ऍड्रेस आहे ना? तू पोच, मी पण पोचतोच. बरं ठीक आहे येईल त्याचा तो येईल. आपण पोहोचेपर्यंत तो पण पोहोचेल. पोहोचा. एका निघालो मी. चला चला आपण निघूया ना, चला पटकन. हो ना. अरे चला म्हटलं की निघाले लगे. काय चप्पल विप्पल घालायचे आहेत की नाही? दरवाजा सुद्धा बंद करायचा आहे. अरे काय तुम्ही, चला चला या. अरे वा, मस्त आहे की. फॅन्टास्टिक आहे. माई, पाहिलंच का? हो रे, खरंच खूप मस्त आहे जागा. खरंच खूप सुंदर प्लॉट आहे. मस्त अकादमी उभी राहणार आहे इथे. वा वा वा, चिरंजीव, बढिया बढिया. जागा ते एकदम मोक्याची निवडलीस. हा ऍक्च्युली मी नाही निवडली आहे, जगताप साहेबांनी दिली. त्यांचे आभार मानायला मी स्वतः त्यांच्या ऑफिस मध्ये येणार आहे. तुला नक्की जा प्रसन्न. अरे एवढ्या मोठ्या कामासाठी त्यांनी खूप मदत केली आपल्याला. कार्तिक, खूप मेहनत घेतलीस तू बाळा. तुझ्या या कष्टाचं फळ ना तुला नक्की मिळेल. तुझी अकॅडमी आहे ना, ती वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूशन्स फॉर म्युझिक स्टडीज होणार आहे. खूप यशस्वी हो असाच. चला 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 या, पूजा करून घेऊया. या 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 या. हो, काय चाललंय इथं? कोण आहात तुम्ही? कोण हवंय तुम्हाला? आम्हाला कोणी नकोय, पूजा करून घ्यायची होती आम्हाला. पूजा? कसली पूजा करता इथे? अरे कसली पूजा म्हणजे? आवाज सण आहे, गुढीपाडवा, उत्तम मुहूर्त बघायची गरज नाही, म्हणून जरा जागेची पूजा करायची होती. चला या या, तुम्ही पण या. अहो, आमच्याच जागेवर आम्हाला काय बोलवताय? आणि इथं पूजा वगैरे काय करायची नाही. कसली पूजा करता इथे? हे बघा, हा प्लॉट आमचा आहे. आम्ही इथे काही करू शकतो. तुमचं नाव मदनलाल मिश्रा आहे का? नाही, मी कार्तिक दर्शन आहे. मग हा प्लॉट मदनलाल मिश्रा यांच्या नावावर आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.